विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या टॉपिकमधील महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत 50 गुणांसाठी. तर जी आपण मुंबई उच्च न्यायालय याकरता जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट पार्ट आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल ते प्रश्न आपण खाली कमेंट करू शकता. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला? 1860, 1873, 1875 की 1905? लक्षात घ्या, जेवढेही 25 प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण अटेम्प्ट करायचे. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी हरकत नाही, परंतु कमेंट करा. प्रश्न चुकला आणि त्यानंतर मी जेव्हा ॲन्सर सांगेन तर तो प्रश्न कायमस्वरूपी लक्षात राहण्यास तुम्हाला मदत होईल. तर आवर्जून कमेंट करा. तर महाराष्ट्रात 1875 साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला. पुढील प्रश्न आहे, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, नेदरलँड की भारत? सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन 2, आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ प्रथम सुरू झाली. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? श्रीकृष्ण सरडा, मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन की सरोजिनी नायडू? तर आपण इतिहासमधील महत्त्वपूर्ण प्रश्न आज बघत आहोत. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4, सरोजिनी नायडू. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहे? 1813चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा कायदा की 1935चा कायदा? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2, 1909चा कायदा. यानंतर पुढील प्रश्न, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? रेतवारी, महालवारी, कायमधारा की तालुकादारी? तर सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, रयतवारी महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. पुढील प्रश्न आहे, ग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? दिल्ली ते मुंबई, दिल्ली ते कोलकाता, पुणे ते मुंबई की नाशिक ते सुरत? तर ग्रँड ट्रंक मार्ग हा दिल्ली ते कोलकाता या शहरांना जोडतो. पुढील प्रश्न आहे, पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला? दक्षिण भारत, उत्तर भारत, गुजरात की ओडिसा? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1, दक्षिण भारत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? इसवी सन 1857 परवाना कायदा, इसवी सन 1851 विधवा पुनर्विवाह कायदा, इसवी सन 1890 संमती वयाचा दाखला, इसवी सन 1858 भारताचा न्यायालयासंबंधी कायदा? तर अचूक जोडी तुम्हाला सांगायची आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, इसवी सन 1857 परवाना कायदा. पुढील प्रश्न, इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योमेश चंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी की ॲलन ह्यूम? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2, दादाभाई नौरोजी. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला? ऑप्शन 1, असहकार चळवळीच्या वेळी, जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी, खिलाफत चळवळीच्या वेळी की रौलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी? तर लक्षात घ्या, महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह हा ऑप्शन 4, रौलेट ॲक्ट विरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी केला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर हे 100 लाईकचं जे टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करायचं आहे. तर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास करताना स्वतःसाठी एक टार्गेट सेट करायचं. आज मला कोणता विषय करायचा आहे, तो विषय करताना मला किती चॅप्टर वाचायचे, किती प्रश्न सॉल्व्ह करायचे, असं ते टार्गेट सकाळी उठल्यानंतरच स्वतःसाठी एक सेट करायचं आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपला दिवस खर्ची घालायचा. जेव्हा तुम्ही टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करतात तर तुमचा जो सिलेबस आहे तो लवकर कंप्लीट होतो आणि चांगल्या पद्धतीने
तुमची तयारी होत असते. यानंतर पुढील प्रश्न, चौरी चौरा घटनेने डॅडॅश हे आंदोलन संपुष्टात आले. कोणती घटना? चौरी चौरा घटना. ऑप्शन 1 रौलेट विरोधी सत्याग्रह, छोडो भारत, असहकार की सविनय कायदेभंग. तर सांगा कोणते आंदोलन संपुष्टात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 असहकार आंदोलन. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1946मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की कन्हैयालाल मुंशी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, ज्यावर आपण डेली 10 प्रश्नांचा अधिकच्या माहितीसह विश्लेषण करत असतो. त्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर फायदा काय होईल की चालू घडामोडी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर बघितल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सामान्यांचे तुमचे मार्क जाणार नाही. कारण की चालू घडामोडी एका वेळी अभ्यास करून कधीही होत नाही. त्या डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी आपल्याला करावी लागते. तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून ऑप्शन 2 चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची निवड झाली. पुढील प्रश्न, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर की अझीमुल्ला. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 नानासाहेब पेशवे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, बॅरिस्टर खापर्डे की डॉक्टर BS मुंजे. तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते तुम्हाला सांगायचे. आधी काय बघितलं? होम रूल चळवळ प्रथम कुठं चालू झाली ते बघितलं. आता महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते तुम्हाला सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 लोकमान्य टिळक. यानंतर पुढील प्रश्न, साताराच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्यांनी कोणाला संघटित करून राजाला गादीवरून बसविण्याचा कट रचला? जमीनदार, शेतकरी, आदिवासी की सैनिक. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी. यानंतर पुढील प्रश्न, चंपारण मधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? ऊस, कापूस, भात की नीळ. तर सांगा विद्यार्थ्यांनो याचं योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 नीळ. यानंतर पुढील प्रश्न, आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? ऑप्शन आहेत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा की मद्रास नेटिव्ह असोसिएशन. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे सार्वजनिक सभा. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? ऑप्शन आहेत आदिवासींच्या जमीन लागवडीशी, आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढींशी, आदिवासींच्या शिक्षणाशी की आदिवासींच्या राजकीय गटाशी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 आदिवासींच्या जमीन लागवडीशी. यानंतर पुढील प्रश्न, भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण ऑप्शन 1 त्यामुळे भारताची फाळणी होणार होती, त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता, त्याचे नेतृत्व सायमनने केले होते की त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. तर सांगा सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला? तर योग्य उत्तर आहे त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. यानंतर पुढील प्रश्न, चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? फिरोजशहा मेहता, रंगय्या नायडू, नरेंद्रनाथ सेन की दादाभाई नौरोजी. तर लक्षात घ्या, चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ जे आहेत ते आहेत दादाभाई नौरोजी. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मुंबई कामगार संघाची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली. पुढील प्रश्न,
इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? प्रेमा कंटक, कृष्ण घुटकर, अवंतिकाबाई गोखले की अरुणा आसफ अली? तर सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 अवंतिकाबाई गोखले. यानंतर पुढील प्रश्न. भारतीय क्रांतिकारांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे? ऑप्शन 1 क्रांतिकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती. इंग्रज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता. इंग्रजांनी दडपशाही केली की ऑप्शन 4 क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 क्रांतिकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती. पुढील प्रश्न. संस्थानांना दिलेली सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? ऑप्शन 1 1858चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा की 1947चा कायदा? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 1935चा कायदा. पुढील प्रश्न. आगरकरांना डॅडॅश यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती. लोकहितवादी, टिळक, फुले की गोखले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 2 टिळक यांच्यासोबत कारावासाची शिक्षा झाली होती. तर विद्यार्थ्यांनो, आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी आता होमवर्क. महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारसना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? श्रीकृष्ण सारडा, मल्लप्पा दनशेट्टी, कुर्बान हुसेन की सरोजिनी नायडू? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. ज्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघितलाय त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं. नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक देखील करा. तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरता जर मटेरियल हवे असेल तर 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. याची ओरिजिनल प्राईस आहे 299, परंतु कुपन कोड यूज करायचा NEW20 20% डिस्काउंट. तुम्हाला 240 रुपयामध्ये मटेरियल मिळेल. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तर आत्ताच मटेरियल परचेस करा. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. डेली करंट अफेअर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करायचं. आणि करंट अफेअरची क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.